राज्यात आणि केंद्रात सक्षम नेतृत्वासाठी कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे महिलांना नवीन संजीवनी मिळाली आहे। लाडकी बहीण योजना, महिला बचत गटांना मिळणारे आर्थिक प्रोत्साहन, स्वावलंबन योजना यामुळे महिला आज आत्मनिर्भर बनत असून आपल्या पायावर ठामपणे उभ्या राहत आहेत। या योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप सरकारने प्रभावीपणे केल्याने महिलांचे भवितव्य अधिक उज्ज्वल होणार आहे, असे प्रतिपादन सरिता माने यांनी केले। यड्राव तालुका शिरोळ येथील पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार विजय बापूसो पाटील यांच्या प्रचार फेरी दरम्यान त्या बोलत होत्या। यावेळी बोलताना सरिता माने म्हणाल्या की पुरुष प्रधान व्यवस्थेत महिलांना सन्मानाचे, सुरक्षिततेचे आणि आर्थिक स्थैर्याचे स्थान देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपचे सक्षमीकरण प्रतिनिधी निवडून दिल्यास विकासाची घडी आणखीन वेगाने पुढे जाईल। या प्रचार फेरी दरम्यान महिलांनी घराघरात जाऊन विजय बापूसो पाटील यांचे जिल्हा परिषद व पंचायत समितीतील भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला। महिलांचा उत्साह, सहभाग आणि आत्मविश्वास पाहता यड्राव परिसरात भाजपला मोठे जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। प्रचार फेरी दरम्यान महिलांनी विजय पाटील यांना औक्षण करत विजय भव चा आशीर्वाद दिला। विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रावर आधारित भाजपची धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असल्याने महिलांमध्ये विशेष सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी वैशाली पाटील, स्वप्नाली प्रभाकर, नंदा शिंदे, कोमल पाटील, मेघा साळुंके, किशोरी चौगुले, संगीता रेंदाळे, वैशाली साळुंके, सुजाता रेंदाळे, आरती कोकाटे, श्रेया कोकणे, नियती साळुंके, रेश्मा अपराध यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांचा हा वाढता सहभाग आणि भाजपवरील विश्वास आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयाचा मजबूत पाया ठरणार असल्याचे चित्र यड्राव मध्ये पाहायला मिळत आहे। सध्याचा भाजप हा आघाडी पक्ष असून यड्राव जिल्हा परिषद व यड्राव पंचायत समिती मतदारसंघ 2026 या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेमार्फत संजना सातगोंडा पुजारी या भाजप पक्षाकडून उमेदवारी घेत असून आपल्या पंचायत समितीमार्फत विजय बापूसो पाटील हे उमेदवार उभे आहेत। तरी भाजप पक्षाने आपल्यासाठी बरीचशी कामं केलेली आहे। केंद्रामध्ये सध्या केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्तेनं प्रचंड विकास कामं तर केलेलीच आहेत। याशिवाय त्यांनी अनेक लाडकी बहिणीची योजना असू दे, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायपूरक प्रशिक्षण असू देत किंवा अनेक अभियानांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलेल्या आपल्या या पक्षांना आपण प्रचंड मताने विजय करून देणार आहोत। त्यांचं चिन्ह कमळ आहे, तेव्हा सर्वांनी कमळ या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या होऊ घातल्या, त्या निवडणुकीत मला पंचायत समिती यड्राव या भारतीय जनता पार्टीच्या मला उमेदवारी मिळाल्या। प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे साहेब, तसेच प्रकाशअण्णा आवाडे साहेब, स्वप्नील आवाडे साहेब यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो। आज या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभागात फिरत असताना 5 वर्षात आम्ही त्या उपसरपंच पदाचा जो कार्यकाल त्या ठिकाणी केला, त्या कामाच्या जोरावर लोकांचा अतिशय म्हणजे भरभरून प्रतिसाद मिळत आहे। आणि त्याच पद्धतीने गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट असू दे, तसेच जिल्हा परिषदेच्या राजवर्धन नाईक निंबाळकरच्या फंडातनं केलेल्या कामाचा लेखाजोखा असू दे, या सर्वांचा विचार करता या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संजना पुजारी या आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि मी यड्राव पंचायत समितीचा उमेदवार विजय पाटील, आम्हाला अतिशय प्रतिसाद भरभरून मिळत आहे। कोंडेगिरी गावातून देखील अतिशय सामान्यातल्या सामान्य लोकांचा चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। टाकवड्यातून एक उमेदवार तिथून स्थानिक असताना देखील टाकवड्याच्या जनतेने तर आम्हाला भरघोस प्रेम दिलेला आहे आणि 100% या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास मी व्यक्त करतो आणि आम्हाला सर्वांनी पाठबळ, आशीर्वाद आणि मतदान रूपी सहकार्य करावं असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।